नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। विरोधकांची नेहमी ओरड असते, शहरामध्ये कानून व्यवस्था उघड चाललेली असं त्यांचं म्हणणं असते, परंतु तुम्ही तुमच्या प्रयत्नाने नागपूर शहरासाठी नव्याने पोलीस स्टेशनची मान्यता घेऊन आली। किती पोलीस स्टेशन आहेत, कोणत्या एरियामध्ये, कधीपर्यंत हे सुरू होते? नाही, पूर्व नागपूरमध्ये पुरातन कालातून काही दोन तीन पोलीस स्टेशन पूर्व नागपूरमध्ये अस्तित्वात होते। शहर फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि पूर्व नागपूरची लोकसंख्या 5 लाखाच्या वरती आहे आणि त्यामुळे पोलीस स्टेशनचा विस्तार व्हावा त्या दृष्टिकोनातून आम्ही कंटिन्यू प्रयत्न या ठिकाणी केले। आणि एक नवीन पोलीस स्टेशन म्हणून नंदनवन असतील, पारडी असतील, वाठवडा असतील आणि आता पुन्हा आम्ही भांडेवाडी आणि गरोबा मैदान हे 2 नवीन पोलीस स्टेशन शासनाने त्याला मान्यता दिली आहे। पोलीस स्टेशनचा क्षेत्र कमी व्हावा आणि लोकांना जास्तीत जास्त राहत मिळावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही केले आहे। आणि निश्चित स्वरूपात पूर्व नागपूरमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टीचा विस्तार होत आहे आणि म्हणून पोलीस स्टेशनचा भी विस्तार व्हावा आणि पोलिसांना भी जास्तीत जास्त राहत कशी मिळेल। आम्ही लकडगंज पोलीस स्टेशन स्मार्ट हाऊसिंग पोलीस स्टेशन बांधलं। पारडीमध्ये भी तुम्ही पाहिलं असेल का एक स्मार्ट चांगलं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आता पुन्हा लकडगंजमध्ये आम्ही हाऊसिंगचे भी तुम्ही पाहिलं असेल, आता पुन्हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आम्ही पोलीसचे हाऊसिंगचे फ्लॅट त्या ठिकाणी लकडगंजच्या धर्तीवर त्याचे काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि म्हणून पूर्व नागपूरच्या सर्वांगीण विकासाच्या सोबत पोलीस स्टेशन भी वाढावे आणि लोकांना जास्तीत जास्त राहत मिळावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही सगळेच मिळून निश्चित स्वरूपात करत आहोत। सध्या भांडेवाडी आणि गरोबा मैदान या 2 पोलीस स्टेशनची शासनाने मान्यता दिली आहे। जागा शोध घेण्याचे काम सुरू आहे, तोपर्यंत किरायाच्या घरामध्ये लवकरात लवकर पोलीस स्टेशन ते निर्माण होतील। विरोधक रोजगार आणि व्यवसायाच्या वरती एक वर्ण करत असतात, रोजगार नाही शहरामध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही या पद्धतीने। परंतु आताच गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खासदार औद्योगिक महोत्सवाची चांगली एक संकल्पना उभारण्यात आली होती, यावर काय म्हणतात? असं जे विरोधक बोलतात त्यांनी कधीच काही केलं नाही आणि त्यामुळे त्यांची सत्ता होती, त्यांनी एखादा भी प्रोजेक्ट या शहरामध्ये आणलं का तर त्यांच्या नावाने स्वर्ण अक्षरामध्ये सुद्धा लिहिलं जाईल। नाना पटोले आणि वडट्टीवार यांची सकाळपासून टेप सुरू होते, परंतु ते स्वतःही विधानसभेचे अध्यक्ष होते, स्वतःही वडट्टीवार मंत्री, अनेक वेळा ते मंत्री राहिले। त्यांनी तरी सांगावं का या नागपूर शहरामध्ये किंवा विदर्भामध्ये त्यांनी एखादा तरी प्रोजेक्ट आणला आहे का? जेव्हापासून गडकरी साहेब केंद्रामध्ये मंत्री झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रोजेक्ट या नागपूर शहरामध्ये आले, विदर्भात आले, महाराष्ट्रात आले। आता स्वतः मुख्यमंत्री दावोसमध्ये जाऊन त्यांनी अनेक प्रकारचे करार त्या ठिकाणी केले आहे आणि गडकरी साहेबांनी सुद्धा या नागपूर शहरामध्ये उद्योगिकच्या माध्यमातून नागपूर शहरात जास्तीत जास्त आपला हा नागपूर शहर आणि जिल्हा हा विकासाच्या माध्यमातून कसा पुढे जाईल, प्रोजेक्टच्या माध्यमातून कसा पुढे जाईल, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आले आणि रोजगार तर सगळ्यालाच मिळणार आहे। आज नागपूर शहराचे डेव्हलपमेंट झालं, तुम्ही पहा ना, 50 वर्ष काँग्रेसचे राज्य नागपूर शहरामध्ये होतं, एकही काम त्यांच्या हातानं कोणी सांगू शकत नाही। आज जितके मोठ्या प्रमाणात नागपूर शहराचे चित्र बदललं आहे, नागपूर शहराचे नाव संपूर्ण देशामध्ये घेतलं जाते आणि म्हणून अनेक कामं या ठिकाणी आले आहे आणि रोजगाराची संधी या कामाच्या माध्यमातूनच मिळते। श्री भाषण देऊन होत नाही आणि काँग्रेसवाले श्री भाषणच देतात, काम काही करत नाही आहे आणि आम्ही काम करून दाखवलेलं आहे आणि नागपूर शहराचे चित्र बदलण्याचे काम आमच्या दोन्ही नेतृत्वाने केलं आहे। कृष्ण, गेल्या 3 मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये होत आहे।
व नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या कोणकोणत्या पार्ट्या अधिवेशनावर? 3 मार्चले राज्याचे बजेट सेशन मुंबईमध्ये सुरू होणार आहे. नागपूर शहरामध्ये अनेक प्रकारचे कामं सुरू आहे. ओव्हरब्रिजचे कामं असेल, अंडरब्रिजचे कामं असेल, मेट्रो आता उमियाधामपर्यंत तेही काम सुरू झालं आहे. 3rd टप्पा भंडाऱ्यापर्यंत मेट्रो जाणार आहे. आणि म्हणून नागपूर शहरामध्ये जे बी काही कामं असतील, जे बी काही प्रोजेक्ट असतील, आणि नागपूर शहराचेच मुख्यमंत्री असल्यामुळे त्यामुळे नागपूर शहर पुन्हा प्रगतीच्या पथावर निश्चित स्वरूपात जाईल आणि या बजेटमध्ये बी फार मोठ्या प्रमाणात शहराला राहत मिळेल. मग शेवटचा माझा प्रश्न, नाना पटोले हे आता प्रदेशाध्यक्ष राहिले नाही, काँग्रेसमध्ये त्यांचं खच्चीकरण करण्यात येत आहे, ते बीजेपी मध्ये येऊ शकतात? नाही, नाना पटोलेचं तर खच्चीकरण जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षपदावरून त्याला हटवलं त्यावेळेसपासूनच त्यांचं खच्चीकरण सुरू झालं होतं. नाना पटोलेचं त्यावेळेस मंत्री बनण्याची खूप इच्छा होती आणि म्हणून त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु नागपूरचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी त्यांना इतकं खच्चीकरण या दोघांनी मिळून नाना पटोलेचं केलं, त्याच्यात सुनील केदार बी सामील आहे. यांनी इतकं खच्चीकरण त्यांचं केलं का ते आता पुढे जाऊ शकले नाही. मधल्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये तर वडेट्टीवार आणि नाना पटोले मुख्यमंत्र्याचे स्वप्न पाहत होते, हे सगळ्यालाच माहीत आहे. आणि म्हणून आता लोकांनी त्यांचे पूर्णपणे खच्चीकरण केलं आहे. त्याच्यासोबत काँग्रेस बी नेस्तनाबूत या राज्यामध्ये झाली आहे. महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनाले शिवाय कोणी तयार नव्हतं. कोणाच्या तरी डोक्यावर टोपी घालावी आणि म्हणून कोणाच्या तरी डोक्यावर टोपी घालण्यात आली. वरिष्ठ एक बी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष बनायला तयार नव्हता. अशा प्रकारची दुर्दैवी बाब जे 100 वर्षाहून जास्त असलेली पार्टी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडला आहे. आणि म्हणून लोकांनी आता काँग्रेसला नापसंती केलं आहे. काँग्रेस काही करत नाही, सिर्फ आश्वासन देते आणि स्वतःचं जितकं भलं होईल तितकंच ते करण्याचं काम हे लोक करतात. आणि म्हणून आता नाना पटोले असो की वडेट्टीवार असो यांची आता रिव्हर्स गेअर सुरू झालेला आहे. लोकांकडे खूप सारे असे मुद्दे असतात या विरोधकांकडे, कधी ईव्हीएम असतं, कधी काही तर कधी. आता स्मार्ट मीटर हा यांनी विषय काढलेला आहे की स्मार्ट मीटरचा मोठा विरोधक बोलत आहे, काय सांगा? नाही, आता महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरची जी काही प्रक्रिया सुरू झाली आहे याच्यामध्ये लोकाले राहत मिळो आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली आहे. आणि मुख्यमंत्री महोदय बी स्वतः लोकांवर भार पडू नये, नियमानुसार लोकाले बिलं यावे आणि त्या दृष्टिकोनातून काहीतरी नवीन प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. आणि त्यामुळे कोणालाही असं काही अडचण जाईल असं मला वाटत नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री याच्याकडे लक्ष घालून आहे.